जंगलातील वनसंपदा जैवविविधता रक्षणाची जबाबदारी सर्वांची. जी गुरुप्रसाद. जंगलातील वनसंपदा आणि जैवविविधता रक्षण करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा उपवनसंरक्षण प्रादेशिक जी गुरुप्रसाद यांनी केलं. ते वन परिक्षेत्र कार्यालय नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन प्रसंगी पन्हाळा येथे बोलत होते. या प्रसंगी जी गुरुप्रसाद यांच्या हस्ते इमारत कोनशिलाचे अनावरण तसेच मुख्य इमारतीचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. यावेळी तालुका वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते यांनी इमारतीत वनसंपदा आणि जैवविविधता डिजिटल फलक याची माहिती सांगितली. जी गुरुप्रसाद यांनी समाधान व्यक्त करत येथील तबक उद्यानमधील वनसंपदेची माहिती जास्तीत जास्त लोकांना होण्याच्या दृष्टीने तबक उद्यान विकसित करू अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमास सहाय्यक वनरक्षक कमलेश पाटील, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते, पन्हाळा तालुका परिमंडळ अधिकारी सागर भागोजी पटाकरे, पन्हाळा परिक्षेत्र वनरक्षक संदीप विलास पाटील व लिपिक सुरेश हिंदुराव पाटील आणि तालुक्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. महानकरी न्यूजसाठी रामचंद्र काशीत, पन्हाळा. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.